एखादं यशस्वी आणि प्रभावी आयुष्य जगायचं असेल तर त्याचा काही आराखडा असतो का? स्टीफन कोव्ही यांच्या जबरदस्त विचारांमधून आज आपण हेच तर समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया हा प्रवास. असं होतं का कधी की दिवसभर आपण धावपळ करतो, खूप काम करतो, पण दिवस संपताना वाटतं की अरे आपण कुठेच पोचलो नाही. किती निराशाजनक वाटतं ना हे. पण काळजी करू नका, या चक्रातून बाहेर पडण्याचा एक पक्का मार्ग आहे. बघा, खरं यश आहे ना, ते कुठल्या तरी चमकदार शॉर्टकटमधून मिळत नाही. ते उभं राहतं मजबूत चारित्र्याच्या पायावर. म्हणजे बघा, एका बाजूला आहे तत्व, सचोटी, ज्यातून यशाचे एक भक्कम झाड उभं राहतं, आणि दुसऱ्या बाजूला फक्त बाह्य देखावा, एक टकलादू भिंत. मग विचार करा, खरा आणि टिकणारा विजय कशात असेल? आणि या प्रवासाची सुरुवात कुठून होते माहितीये? ती होते स्वतःपासून. म्हणजे इतरांवर प्रभाव टाकण्याआधी आपल्याला स्वतःवर विजय मिळवावा लागतो. स्टीफन कोव्ही यालाच खाजगी विजय असं म्हणतात. चला तर मग बघूया याची पहिली पायरी काय आहे. तर या खाजगी विजयाची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची सवय आहे सक्रिय बना. आता याचा नेमका अर्थ काय होतो? चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया. आपल्या आजूबाजूची परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसते हे खरं आहे, पण त्यावर प्रतिक्रिया कशी द्यायची हे 100% आपल्या हातात असतं. कोणतीही घटना घडते आणि आपण त्यावर प्रतिक्रिया देतो. या दोन्हींच्या मध्ये एक छोटासा क्षण असतो. तोच क्षण आपल्या निवडीचा आणि आपल्या स्वातंत्र्याचा असतो. म्हणजे आपण परिस्थितीचे गुलाम नाही, तर आपल्या प्रतिक्रियेचे मालक आहोत. आणि कोव्ही यांचं हे वाक्य बघा, ही कल्पना किती सुंदरपणे मांडतं. आपली आतली स्थिती जशी असते ना, तसाच बाहेरच्या घटनांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बनतो. जग तेच राहतं, फक्त आपला चष्मा, आपला दृष्टिकोन सगळं काही बदलून टाकतो. बरं, आता वळूया दुसऱ्या सवयीकडे. दुसरी सवय आहे अंतिम ध्येय मनात ठेवून सुरुवात करा. म्हणजे काय? तर कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी आपल्याला नक्की कुठे पोचायचं आहे हे अगदी स्पष्ट असायला हवं. सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं ध्येय काय आहे आणि आपली मूल्य कोणती आहेत हे पक्क ठरवणं. कोव्ही इथे खूप छान प्रश्न विचारतात. ते म्हणतात, विचार करा की आयुष्याच्या शेवटी लोकांनी आपल्याला कसं आठवावं असं वाटतं. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ना, तेच आपल्या आयुष्याचं होकायंत्र बनतं. आणि आता इथे खाजगी विजयाची तिसरी आणि शेवटची सवय. ही सवय आहे पहिल्या गोष्टींना प्राधान्य द्या. म्हणजे जी दूरदृष्टी आपण ठरवली, जी ध्येय आपण ठरवली, त्यांना प्रत्यक्षात उतरवण्याचं काम ही सवय करते. बघा, आपलं आयुष्य ना 4 प्रकारच्या कामांमध्ये विभागलेलं असतं. आणि यशस्वी लोक आपला बहुतेक वेळ कुठे घालवतात माहितीये? दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये. आता ही कामं तातडीची नसतात, पण खूप खूप महत्त्वाची असतात. जसं की प्लॅनिंग करणं, नाती जपणं, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं. खऱ्या यशाची गुरुकिल्ली इथेच आहे. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण स्वतःवर प्रभुत्व मिळवलं. आता आपण पुढे जाऊया. यशस्वी नातेसंबंध आणि टीमवर्कसाठी ज्या सवयी लागतात त्यांच्याकडे. कोव्ही याला म्हणतात सार्वत्रिक विजय. या सार्वजनिक विजयाची पहिली सवय आहे विन विन विचार करा. म्हणजे दोघांचाही विजय होईल असा विचार. विन विन ही एक मानसिकता आहे, एक विचार करण्याची पद्धत आहे, जिथे प्रत्येकाचा विजय होतो. आयुष्य म्हणजे काही स्पर्धा नाहीये, ती एक सहकार्याची संधी आहे. असं गरजेचं नाही की एकाला जिंकायचं असेल तर दुसऱ्याला हरावंच लागेल. उलट आपण सगळे मिळून जिंकू शकतो. आता बघूया 5वी सवय. आणि ही सवय तर प्रभावी संवादाचा अगदी पाया आहे. या सवयीचा पहिला भाग खूप महत्त्वाचा आहे. तो आहे आधी समजून घेण्याचा प्रयत्न करा. फक्त ऐका, हे आधी समजून घ्या. आणि मग येतो त्याचा दुसरा भाग. मग इतरांकडून समजून घेण्याची अपेक्षा करा. हा जो क्रम आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. बघा, बहुतेक लोक उत्तर देण्यासाठी ऐकतात, समोरच्याला समजून घेण्यासाठी नाही. पण खरा प्रभाव तेव्हाच पडतो जेव्हा आपण सहानुभूतीने ऐकतो. बोलण्याआधी ऐकणं हेच आहे खऱ्या प्रभावाचं रहस्य. ओके, आणि आता ती सवय जी टीम वर्कला एका वेगळ्याच लेवलवर घेऊन जाते. ही 6वी सवय आहे सिनर्जी साधा. सिनर्जी म्हणजे काय? तर ती एक प्रकारची जादू आहे, जिथे आपण सगळे एकत्र येऊन असं काहीतरी अद्भुत निर्माण करतो जे एकट्याने करणं शक्यच नसतं. जेव्हा वेगवेगळे विचार आणि वेगवेगळ्या क्षमतांचे लोक एकत्र येतात ना, तेव्हा 1+1 2 नाही तर 3 किंवा त्यापेक्षाही जास्त होतात. आणि आता आपण आलो आहोत 7व्या आणि शेवटच्या सवयीवर. ही ती सवय आहे जी बाकीच्या सगळ्या सवयींना टिकवून ठेवते. एक छोटीशी गोष्ट आहे. एका लाकूड तोड्याची कल्पना करा. तो लाकूड तोडण्यात इतका व्यस्त आहे की त्याला आपली करवत धारदार करायला वेळच नाही. मग काय होतं? तो लवकरच थकतो आणि त्याची काम करण्याची क्षमता कमी होते.
हीच आहे 7वी सवय, करवत धारधार करणे. म्हणजे काय? तर स्वतःची काळजी घेणे. सतत प्रभावी राहण्यासाठी आपल्याला स्वतःला नियमितपणे रिचार्ज करावं लागतं. आणि कोवी सांगतात की हे रिचार्जिंग 4 स्तरांवर व्हायला हवं: शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक. सतत प्रगती करण्याचं रहस्य यातच तर दडलंय. तर या 7 सवयी मिळून आपल्याला फक्त यशस्वी नाही तर एक अर्थपूर्ण आयुष्य जगण्याचा मार्ग दाखवतात. चला तर हा सगळा आराखडा एकदा पटकन एकत्र बघूया. हा पूर्ण आराखडा आपल्याला एका प्रवासावर घेऊन जातो. अवलंबून असण्यापासून ते स्वतंत्र होण्यापर्यंत, आणि स्वतंत्र होण्यापासून ते इतरांसोबत मिळून काम करण्यापर्यंत, म्हणजे परस्परावलंबनापर्यंत. पहिल्या 3 सवयी आपल्याला स्वतःवर प्रभुत्व देतात, आपला खाजगी विजय. आणि पुढच्या 3 सवयी आपल्याला इतरांसोबत मिळून मोठी उंची गाठायला शिकवतात, आपला सार्वजनिक विजय. आणि शेवटी या सगळ्या प्रवासाचं सार काय? तर फक्त वेगाने धावणं महत्वाचं नाही, योग्य दिशेने धावणं महत्वाचं आहे. विचार करा, चुकीच्या दिशेने कितीही वेगाने पळालो तर त्याचा काय फायदा? आणि जाता जाता हा एक महत्त्वाचा प्रश्न: आपला वारसा कोणत्या सवयी ठरवतील? कारण शेवटी आपल्या सवयीच आपलं भविष्य आणि आपला वारसा घडवत असतात. आणि ही निवड पूर्णपणे आपली आहे.